हाय, कसे आहात सगळे? तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही माझ्या चॅनलवर लाईफस्टाईल, ट्रॅव्हल, ब्युटी आणि कुकिंग सगळेच व्हिडिओज बघत असता. गेले काही दिवस मी खूपच कन्सिस्टंटली व्हिडिओज बनवते आणि टाकते. सो मला स्वतःचंच खूप कौतुक वाटतं आहे की मला ॲक्च्युली एक पॉईंट होता जेव्हा मला अजिबात सुचत नव्हतं की मी कुठल्या विषयावरती व्हिडिओ बनवावा, आणि मला आता सारखे विषय दिसत आहेत आणि त्यामुळे मी सारखे व्हिडिओ बनवते. सो आय थिंक तुम्ही छान व्हिडिओज बघताय सुद्धा आणि भरपूर कमेंटसुद्धा करताय, त्यामुळे सुद्धा कुठून तरी ते मोटिवेशन मिळतं. सो थँक्यू सो मच. गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही माझे गोव्याचे व्लॉग्स बघितले. जर का बघितले नसतील तर लगेच बघा. मी गोव्याला गेले होते ॲनिव्हर्सरीसाठी. तो एक व्लॉग आहे. त्यानंतर मी तिथे कुठे शॉपिंग केलं, काय शॉपिंग केलं, तो एक व्लॉग आहे. त्याचबरोबर रिसॉर्ट टूअरसुद्धा आहे. सो तुम्ही ते सगळं काही बघू शकता. त्यानंतर ऐश्वर्याताईबरोबर एक छान मेकअप व्हिडिओ केला आहे, तो सुद्धा आहे. सो आजचा व्हिडिओ आहे शॉपिंग रिलेटेड. मी गेले काही दिवस जे स्मॉल बिझनेसेस आहेत त्यांच्याकडनं शॉपिंग करते. आणि म्हणजे नॉट नेसेसरी स्मॉल बिझनेस, पण अगदी मोठमोठे ब्रँड न ट्राय करता जे असे फारसे दिसत नाहीत असे जे ब्रँड्स आहेत त्यांना मी शोधून काढते आणि त्यांच्याकडनं शॉपिंग करते. ह्याचं एक कारण असं की मला आत्ता थ्रेड अँड टुमकामुळे सुद्धा कळतं आहे की एक बिझनेस बिल्ड करणं किती अवघड गोष्ट आहे. आणि आम्ही तिघी ॲक्ट्रेस असल्यामुळे आम्हाला मार्केटिंग हा भाग जसा सोपा झाला आहे तो कदाचित इतर ब्रँड्सना होत नसावा. आणि त्यामुळे मला असं खूप आतनं वाटलं की आपण जे जे प्रोडक्ट्स मनापासून आवडत आहेत त्यांचे यूट्यूब व्हिडिओज करून टाकूया. आणि जर का तुम्हाला सुद्धा ते प्रोडक्ट्स एवढेच आवडले तर तुम्ही डेफिनेटली तिथनं ऑर्डर करू शकता. सो म्हणून मी हा आजचा व्हिडिओ करते. गेले काही दिवस मी खूप छान छान ज्वेलरी घालायला लागले, कारण की सतत एक्झिबिशन असतं किंवा काही ना काही असतं. एक्झिबिशन्समुळे सुद्धा इनफॅक्ट मी बऱ्याच स्मॉल बिझनेस फारच फंबल होतात, स्मॉल बिझनेसेसना भेटले आणि त्यांच्याकडनं सुद्धा भरपूर शॉपिंग केलं आहे. तर आजचा व्लॉग स्पेसिफिकली ज्वेलरीबद्दल आहे. मला अशी ज्वेलरी घालायला खूप आवडतं आणि हे माझं असं न्यू फाउंड लव आहे असं म्हणायला हरकत नाही. आधी मी फार नाही वापरायचे, पण आता मला ते कॅरी करणं सुद्धा जमायला लागलं आहे असं म्हणायला हरकत नाही. फर्स्ट ऑफ ऑल मी डायरेक्ट सुरू करते. अगदीच मी खूपच थोड्या वस्तू मागवल्या होत्या, त्यामुळे अगदी छोटासा व्लॉग असणार आहे, तसं काही टेन्शन नाही आहे. पण मला ह्या इतक्या आवडल्या आहेत. मला आता ह्यांची प्राईस माहिती नाही आहे, पण मी हे सगळे दागिने कुठून घेतले ते तुम्हाला सांगणार आहे. ओ वाव, ह्याची शॅडो बघा किती छान पडते. बाय द वे, संध्याकाळच्या वेळेला माझ्या घरामध्ये इतका छान सूर्यप्रकाश पडतो, हे काहीतरी विशेष आहे नाही का. एनिवे, सो हे 2 कानातले किती सुंदर आहेत ना. आणि त्याचबरोबर हे 2 जे मी आता घातले आहेत ते मी एक्झिबिशनमधनं घेतले आहे. ते मी एकाच मुलीकडनं घेतलं आहे आणि ते आहे स्वाती क्रिएशन्स. सो मी तुम्हाला ह्याची इंस्टाग्रामची लिंक इथे खाली कुठेतरी टाकेन, लिंक किंवा त्यांचं नाव. तर स्वातीचा स्टॉल मोस्टली आमच्या बाजूला असतो. 2 एक्झिबिशन्स आमच्या बाजूलाच होता आणि तिकडनं आम्ही नेहमी शॉपिंग करतो, काही ना काही घेत असतो. सो हे कानातलं मी तिच्याकडनं पहिल्या दादरच्या एक्झिबिशनमधनं घेतले होते आणि त्याचबरोबर हे सुद्धा घेतले होते. हे ॲक्च्युली मी खुशबूसाठी घेतले होते, पण मी तिला अजून काही दिलेलं नाही कारण मला ते खूप आवडले. त्याचबरोबर मी आता फोटो टाकते. ते मंगळसूत्रसुद्धा आम्ही तिच्याकडनं घेतलं आहे. अनेक जण विचारत होते की हे मंगळसूत्र कुठून घेतलं आहे, तर 2 मंगळसूत्र तिच्याकडनं घेतली आहेत. आणि एक्झिबिशन किंवा अशा गर्दीच्या ठिकाणी सोनं घालण्यापेक्षा मग तसं प्रेफर करते मी. त्यामुळे खूप सुंदर अशी नाजूक मंगळसूत्र आहेत तिच्याकडे. त्यातली 2 मी खरेदी केली होती. सो हे झालं स्वाती क्रिएशन्सचं. आता त्यानंतर एक जो ब्रँड मला तुम्हाला दाखवायचा आहे. सो ह्यांचे इंस्टाग्राममध्ये तसे 17,000 फॉलोअर्स आहेत जेव्हा मी बघितलं तेव्हा, पण मला ऑटोमॅटिकली त्याची साईट आली होती आणि मला त्यांची ज्वेलरी खूप आवडली. मी चेक केलं तर अगदीच स्वस्त ज्वेलरी होती. मी म्हटलं चला ट्राय करूया. तर मी 1 बाय 1 दाखवते. ह्या जुडा पिन्स आहेत. मी यांच्या प्राइजेस पुन्हा एकदा बिलमध्ये चेक करून इकडेच टाकेन. खूप सुंदर आहे. फक्त आता ह्याचा एक प्रॉब्लेम असा आहे ना की हे डिझाईनमुळे थोडे केसात अडकतात. आता ते लावल्यानंतर फायनल लुक खूप चांगला आहे याचा, फक्त खूप केअरफुली तुम्ही अडकवलं पाहिजे ते केसांमध्ये. आणि दुसरी गोष्ट त्यानंतर खूप सुंदर अशी ही अंगठी आहे. ब्रँडचं नाव मी शेवटी दाखवणार आहे, कारण की मग तुम्ही आधीच गेलात तर तिकडे पुढचं न बघता
हे खूप इंटरेस्टिंग कानातले आहेत, मी दाखवतेच घालून. सो ॲक्च्युली हे एका साईडला असं आहे आणि दुसऱ्या बाजूला आय होप मी बरोबर केलं. आय थिंक बरोबरच आहे, बरोबरच असलं पाहिजे. आणि ते फार सुंदर दिसतंय है ना. हे झालं. आता नेक्स्ट ह्यावरच छान जाऊ शकतं असं खूप क्यूट आहे. त्याचबरोबर तयार करायला अजून एक गोष्ट आहे, गोड, खूप सुंदर. हे घेतलं ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं, त्याच्यामुळे मला असं वाटलं की चल ना घेऊन बघूया. आणि जसं मी म्हटलं की खूप महाग नव्हते. सो बरोबर तिने हे पण पाठवलं आहे बरं का, फिरक्या. सो तिला माझा स्वभाव माहिती असावा. फारच गोड दिसते. सगळी ज्वेलरी खूप सुंदर दिसते आणि क्वालिटीसुद्धा चांगली आहे. तो तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि मला सांगा. अरे हो, मी नावच नाही सांगितलं नाही का. तर prayasi.in अशी तिची साईट आहे, www.prayasi.in दिसते का, ही त्यांची साईट आहे. सो तुम्ही ते बघू शकता. आणि स्वातीचं पण तुम्हाला सांगितलं की मी तिला खाली टॅग करणार आहे, डिस्क्रिप्शनमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर 19, 20, 21, 22 4 दिवस आमचं एक्झिबिशन आहे दादर शिवाजी पार्क स्काउट हॉल इथे. तर म्हणजे शिवाजी पार्क जवळच आहे स्काउट हॉल. तर तिथे आम्ही असणारच आहोत. तुम्हाला आमच्या साड्या बघायला मिळणार आहेत. मी ऐश्वर्याताई आणि सुरुची आम्ही तीही असू. बट त्याचबरोबर हे असे स्वातीचा ब्रँड असणार आहे आणि त्याबरोबर अनेक असे छोटे स्मॉल बिझनेसेस तिथे असणार आहेत. तर खूप चांगले प्रॉडक्ट्स आहेत. आणि मला सगळ्या स्टॉल्सवरती नाही जाता आहेत, कारण तुमच्या प्रचंड प्रतिसादामुळे आम्हाला आमचा स्टॉल सोडून कुठेही जाता येत नाही. सो थँक्यू सो मच. तो प्रतिसाद तसाच राहू द्या. बट नक्की या एक्झिबिशनला या, कारण इथे खूप चांगले प्रॉडक्ट्स मिळतात जे आपल्याला इझिली बाजारामध्ये मिळत नाहीत, अवेलेबल नसतात. ते सगळे प्रॉडक्ट्स आपल्याला इथे मिळतात, चांगल्या क्वालिटीचे आणि चांगल्या दरात मिळतात. तर नक्की येऊन जा. 4 दिवस एक्झिबिशन असणार आहे. पहिल्या दिवशी गुढीपाडवा आहे, शेवटच्या दिवशी रविवार आहे. तर हे 4ही दिवस धमाल असणार आहेत. मी तुमची वाट बघेन. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा. त्याचबरोबर जर का असे मी शॉपिंग हॉल्स करावेत असं तुम्हाला वाटत असेल तर ते सुद्धा नक्की सांगा. सो प्रॉडक्ट्स ॲक्च्युली तसे थोडेसेच घेतले होते मी, पण मला असं वाटलं की व्हिडिओ तर व्हायला असावा. सो आय होप मी सगळी ज्वेलरी तुम्हाला दाखवली आहे. फारच क्यूट आहे यार. बघू, यातली थोडी मी स्वतःला ठेवणार, थोडीशी मी माझ्या मैत्रिणी आहेत खूप गोड गोड, त्यांना देणार. माझी बहीण आहे तिला देणार. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्याला लवकरच 200K म्हणजे 2 लाख सबस्क्रायबर्सची फॅमिली व्हायचं आहे. त्यामुळे आपली अशीच कम्युनिटी वाढत राहू दे. जर का तुमचासुद्धा स्मॉल बिझनेस असेल तर माझा ईमेल ID मी देते, TITEEKSHAT@gmail.com हा माझा ईमेल ID आहे. तुम्ही मला मेल करू शकता. आणि जर का तुमचा स्मॉल बिझनेस असेल आणि जर का तुमची इच्छा असेल की माझ्या इंस्टाग्राम स्टोरीजवरनं किंवा असंच एखाद्या व्हिडिओमधनं शाउटआउट द्यावा, तर तुम्ही मला कळवू शकता. मला माहिती नाही दरवेळेला मी डेडिकेटेड व्हिडिओ करू शकेन का, जसं मी आत्ता करते. पण जेव्हा केव्हा मी ती वस्तू वापरेन तेव्हा मी ती इन्कॉर्पोरेट करण्याचा नक्की प्रयत्न करेन माझ्या व्हिडिओमध्ये, सो दॅट तुमचा ब्रँडसुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. असंच बघत राहा व्हिडिओज. आणि काय तुम्हाला वाटतं त्याबद्दल ते नक्की सांगा. तुम्ही मॅक्सिमम लोकांनी सजेस्ट केलेले व्हिडिओज म्हणजे जर्नलिंग मी कसं करते, मॅनिफेस्टेशनवरचे व्हिडिओज, खुशबूबरोबर PCOSचा व्हिडिओ, हे सगळं माझ्या लक्षात आहे. आणि आम्ही दोघी जेव्हा एकत्र भेटू तेव्हा आम्ही नक्की तो व्हिडिओ करू.
पण त्याचबरोबर जे जे माझ्याकडनं सोलो करायचे व्हिडिओज आहेत ते सुद्धा मी नक्की करेन. आणि लवकरच आम्ही जयपूरला जाणार आहोत. हा ही खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आम्ही जयपूरला जाणार आहोत, मी ऐश्वर्याताई आणि सुरुची. आता तिथला ब्लॉग तर तुम्हाला बघायला मिळेल, पण जर का तुम्ही आधी जयपूरला गेला असाल तर कुठे छान खरेदी करता येईल ते सुद्धा मला जरा प्लीज या कमेंट सेक्शनमध्ये कळवा. कारण मी पहिल्यांदा चालले जयपूरला आणि मला 2 दिवसामध्ये भरपूर शॉपिंग करायचं आहे. सो नक्की कळवा.